मंडळी, गेल्या 3-4 दिवसात राज्याला अवकाळीचा तडाखा बसला. जणू देवाचा कोप झाला. कातडी भाजून काढणाऱ्या उन्हाच्या भट्टीतही राबून तळहाताच्या फोडासारखा जपलेला घास मातीमोल झाला. हे पहिल्यांदाच घडलं असं नाही. एक जखम भरत आली की त्यावर घाव ठरलेला आहे. कधी आभाळाचा तर कधी आभाळा एवढ्या सरकारांचा. त्याच्या नशिबी कोप ठरलेला आहे. त्याच अवकाळीच्या बर्बादीचा चिखल बघायला कृषी मंत्री बांधावर गेले. कृषी मंत्र्यांनी त्यांना आरसा दाखवला. म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली की ते लग्न साखरपुडा करतात. त्यामुळे एका झटक्यात त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा निकालात काढला. तुमच्या बर्बादीला तुम्हीच कसे जबाबदार आहेत हे सांगून त्यांनी बांध सोडला. खरंय, ते काय चुकीचं बोलले नाही. पोरं पोरी लग्नाला आली की बापाला ती उजवावी लागतातच. बेवारस कटाळ्यासारखी माळावर सोडून कसं चालेल? त्यासाठी पैसे लागतात, हेही खोटं नाही. पण पैसे कशाला लागत नाही? बायका पोरांचे अंग झाकायला लागतात, पोरं शिकवायला लागतात, पोटाची खळगी भरायला लागतात, जित्रावत जगवायला लागतात, मातीत पेरायला लागतात. पैशाशिवाय इथं काय मिळतं? कृषी मंत्र्यांच्या भाषेत सांगायचं तर भिकारीही 1 रुपया भीक घेत नाही असा हा भयान काळ आहे. पण साहेब, तुम्हाला सांगायचंय, ऐश केली म्हणून इथला शेतकरी कर्जबाजारी झाला नाही. ऐश केली म्हणून स्वतःला तो फासावर लटकवत नाही. त्याची शेती त्याला जगवू शकत नाही. शेतीचा मसनवाटा झालाय म्हणून मरतोय साहेब. तुमची धोरणं त्याला कर्जबाजारी करतायत साहेब. त्याच्या कष्टाला भाव नाही म्हणून सातबाऱ्याला सावकार चिकटलेत साहेब. लग्न आणि साखरपुडे करणारे कर्जबाजारी झाले असते तर डोळे दिपवणारे, शाही विवाह सोहळे करणारे नेते कधीच कर्जबाजारी व्हायला हवे होते ना साहेब. नेत्यांच्या पोरांचे बाप कोणत्या शेतात नांगर मारतात जरा आम्हालाही सांगा ना साहेब. द्यायचं नसेल तर काही देऊ नका. फुंकर मारायची नसेल तर मारू नका. पण ओल्या जखमा किमान कुरतडू तरी नका साहेब.